पहा, इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी, परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्याला अगोदर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहीत असणं गरजेचं आहे. की क्वेश्चन पहिला कोणता असतो, दुसरा कोणता असतो, त्याच्यामध्ये किती बीट येतात, काय येतात, 5वा 6वा 7वा असे 7 प्रश्न येणार आहेत आपल्या परीक्षेला. तत्पूर्वी आपल्याला प्रश्नपत्रिकेमधले जे काही प्रश्न आहेत त्यांचं स्वरूप, त्यांचं नेचर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आज आपण पहिला जो काही क्वेश्चन आहे इंग्रजी विषयातला पेपरमधला, त्याचं स्वरूप, त्याच्यामध्ये किती ऑप्शन येतात, कोणते किती मार्क येतात आणि कशा पद्धतीने. आता पहा, आपलं जे काही धोरण आहे 35 मार्काचं. आपण जर नीट जर बघितली प्रश्नपत्रिका तर क्वेश्चन पहिला आणि क्वेश्चन 7वा या 2 प्रश्नातच आपण पास होऊ शकतो. तर आज आपल्याला काय शिकायचं आहे की या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे आणि कोणते प्रश्न कसे येतात, कसे सोडवायचे आणि किती वेळ द्यायचा, हे फार महत्वाचं आहे. तर पाहूयात 10वीच्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी विषयातला पहिला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर जो पहिला आहे त्याच्यामध्ये 2 बीट येतात, ए आणि बी. ए आहे 8 मार्कासाठी आणि बी आहे 2 मार्कासाठी. असं एकूण 10 मार्कासाठी हा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर आपल्याला क्वेश्चन पहिला जो आहे त्याच्यामधलं जे काही ए बीट आहे, ए बीट काय विचारलं जातं, तर ए बीटामध्ये तुम्हाला स्पष्ट सूचना असते, डू ॲज डायरेक्टेड. जशा सूचना सांगितलेल्या आहेत तशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्न वेगवेगळे आहेत, एक सारखे नाहीयेत. प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळी सूचना आहे. आता इथं पुढं काय ब्रॅकेटमध्ये, अटेम्प्ट एनी 4, कोणतेही 4 सोडवायचे आणि तुम्हाला इथं 2 एक्स्ट्रा येतात प्रश्न. म्हणजे एकंदरीत तुम्हाला 6 प्रश्न येतात, पण सोडवायचे आहेत तुम्हाला फक्त 4. आणि प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला 8 मार्कासाठी, म्हणजे एकंदरीत सगळे जे काही 4 आहेत ते तुम्हाला 8 मार्कासाठी आहेत. प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी आहे. आता इथं आपण काय करतो, प्रश्न पहिला सोपा असतो. मग सोपा असल्यामुळे आपण काय करतो, हे 6ला 6 सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग इथं काय होतं, आपलं थोडं वेळेचं नियोजन, जे वेळ वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे आपण. आपल्याला या 6 पैकी जे 4 क्वेश्चन जे आहेत, जे चांगले येतात ते आपण सोडवायला पाहिजे. आपल्याला मान्य आहे 6ला 6 जरी येत असतील, पण 6 जरी सोडवले तरी तुम्हाला 8च मार्क मिळणार आहे आणि 4 जरी चांगले सोडवले तरी तुम्हाला 8च मार्क मिळणार आहे. मग आपण जर इथे जर 4 सोडवले आणि 2 जर नंतर जर सोडवले तर आपल्याकडे एक्स्ट्रा टाइम असेल, शेवटी जर सोडवले त्याचा फायदा काय होईल की या 2 प्रश्नासाठी जे काही तुमचे 4 मिनिटं, 2-2 मिनिटं जे लागणार आहेत ते 4 मिनिटं तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये अवघड ठिकाणी, अवघड प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येते. त्याच्यामुळं आपल्याला अगोदर प्रश्न बघितल्याच्या नंतर पूर्ण वाचायचे एकदा आणि जे 4 सोपे वाटतात, जे चांगले जमू शकतात ते आपण अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तर पहा, डू ॲज डायरेक्टेड, जशा सूचना आहेत तशा सोडवायच्या आहेत. अटेम्प्ट एनी 4, टोटल मार्क्स 8 आहेत. आता याच्यामध्ये पहिला जो प्रश्न विचारला जातो फार सोपा विचारला जातो. पहा काय आहे, कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. आता लेटर्स म्हणजे काय, तर अक्षर. आपल्याला जे काही अल्फाबेट्स आहेत, आपले 26 मुळाक्षर आहेत, त्या मुळाक्षरांचा वापर करून हे जे काही अर्धवट शब्द आहेत, ज्या ठिकाणी असे डॅश डॅश केलेले आहेत, तिथं आपल्याला काय करायचं आहे, मुळाक्षर टाकून, योग्य ते मुळाक्षर टाकून योग्य तो शब्द तयार झाला पाहिजे, त्याचा अर्थ निघाला पाहिजे. आता इथं तुम्हाला 4 दिलेले आहेत, तर प्रत्येक जो काही शब्द आहे तो अर्ध्या मार्कासाठी आहे. मग आपल्याला फक्त नीट विचार करावा लागेल आणि हे अर्धा मार्क आपल्याला घ्यायला सुरुवात करायची आहे. आता पहा, इथं काय सांगितलंय, ST-RT, दुसरा आहे SL-PE. तर इथं आपल्याला लेटर्स टाकायचे. असा लेटर टाकायचा आहे तिथे शब्द तयार झाला पाहिजे. START, SLAVE. आता इथं आपण ए टाकलं, स्टार्ट शब्द तयार होतो. इथं ए टाकला, स्लेव, स्लेव म्हणजे गुलाम, स्टार्ट म्हणजे सुरुवात, GREAT, ग्रेट, ई टाकला आपण.
त्याच्यानंतर इथं FORCE फोर्स ताकद, ग्रेट महान. तर अशा पद्धतीनं हा आपला पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता पाहूया दुसरा प्रश्न. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आणि 2 मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. आता अल्फाबेटिकल ऑर्डर मग कशाला होतो आपण? आपले जे काही 26 मुळाक्षर आहेत आणि त्याच्यामध्ये ए नंतर बी नंतर सी असं डॅश डॅश करत एक्स वाय जे काही क्रमानं आलेले आहेत आपले मुळाक्षर, त्याच क्रमानं आपल्याला इथं हे 2 प्रश्न सोडवायचे आहेत, इपिकचा आणि पॅशनचा. मग पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? मुळाक्षरांच्या क्रमानं आपल्याला खालील शब्द लावायचे. आता प्रत्येक प्रश्नामध्ये म्हणजे 2 प्रश्न विचारले जातात, दोन्ही सोडवायचे आहे. इथं काय ऑर नाहीये आपल्याला, इथं काय ऑप्शन नाहीये, म्हणून इथं आपण काळजीपूर्वक सोडवायचे. आता काय करायचं? आपली जी काही ABCD आहे त्या क्रमानं आपल्याला काय करायचं आहे ते लावायचे आहे. मग इथं पहिला शब्द बघायचा इपिक, दुसरा राईट, एबल, हर्ट. आता इथं हे जे काही शब्द आहेत या शब्दामध्ये पहिलं जे अक्षर आलेलं आहे त्या पहिल्या अक्षराचा क्रम बघायचा. पहिला बघू, इपिक मध्ये ई आहे, राईट मध्ये आर आहे, एबल मध्ये ए आहे, हर्ट मध्ये एच आहे. मग पहिले शब्द बघितल्याच्या नंतर, अक्षर बघितल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ए आहे, ज्या शब्दाची सुरुवात ए न झालेली आहे तो पहिल्यांदा लिहायचा, म्हणजे एबल आपल्याला पहिल्यांदा लिहायचं आहे. त्यानंतर ABCDE इपिक येतं, 2 नंबरला इपिक टाकायचं. त्यानंतर HIJKL एच 3 नंबरला येतं आणि आर राईट शेवटी येतं. मग आपला क्रम इथं असा होईल, एबल, इपिक, हर्ट आणि राईट. आणि असं जर आपण प्रश्न क्रमांक टाकून जर व्यवस्थित क्रमानं जर लिहिले तर आपल्याला इथं 1 मार्क पडतो. पण याच्या खालचा जो प्रश्न आहे तो थोडा विचार करायला लावतो तुम्हाला. तो असा किंवा इथं प्रत्येकाच्या शब्दाची अक्षर जे आहे ते सारखं आहे, सेम आहे. मग अशा वेळेस घाबरायचं नाही. त्याच्या पुढचं जे काही अक्षर असतं ते अक्षरात आपण पाहायचं. आता बघा इथं यू आहे, इथं ए आहे, इथं आर आहे, इथं आर आहे, इथं ए आहे. मग काही ठिकाणी डबल आलेले. मग अशा वेळेस आपण काय करायचं? त्याच्यात नंतरचा शब्द, नंतरचा अक्षर आपण त्याचा क्रम बघायचा आणि त्या क्रमानं आपण इथं हा अल्फाबेटिकल ऑर्डर सोडवायची आहे आपल्याला. हा इथं सोपा प्रश्न आहे दुसरा. त्यानंतर तिसरा जो आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करून आपल्याला काय करायचे आहे ते वाक्य परत लिहायचे. आता इथं फक्त शब्द दिलेले आहेत, सेंटेन्स दिलेले आहेत, पण इथं आपल्याला कुठलंही चिन्ह दिलेलं नाही. जे काही वेगवेगळे चिन्ह आहेत, क्वेश्चन मार्क्स आहे, फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, इन्व्हर्टेड कॉमा आहे. मग अशा वेळेस नीट बघायचं. आता या पहिल्या जो काही सेंटेन्स आहे याला काही ऑर नाही, ऑप्शन नाही, दोन्ही सोडवायचे आहेत आपल्याला. मग व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर अशा पद्धतीचं सेंटेन्स आहे. आता या वाक्याचे नीट जर बघितली सुरुवात WH न सुरू झालेली आहे. पण WH न जर झालेली असेल तर प्रश्न आहे, क्वेश्चन मार्क वापरावा लागणार आहे. कुठं वापरायचं आपल्याला? व्हॉट्स दॅट सेड. आता बघा काय आहे, WH न सुरुवात झालेली आहे, क्वेश्चन मार्क तर तुम्हाला येणारच आहे लक्षात. म्हणून इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा, व्हॉट्स दॅट, आणि इथं आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चन मार्क टाकायचा आहे. व्हॉट्स टीच्या नंतर वर ऍपॉस्ट्रॉफ द्यायचा आहे आणि सेड कमल किशोर इथं फुल स्टॉप द्यायचा आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. त्यानंतर दुसरा आहे, मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल असं सेंटेन्स आहे. आता इथं योग्य त्या विरामचिन्हांचा जर आपण अभ्यास केलेला असेल तर आपल्याला लवकर सोडवता येतो. आता मे बी यू आर राईट, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स द्यायचा आहे आपल्याला, इथं कॉमा द्यायचा. आता मटर्ड रामलाल, आता रामलाल एखादं नाव आलेलं असेल, कुठल्याही व्यक्तीचं जर नाव आलेलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे ते कॅपिटल लिहायचं आहे. एवढाच बदल करायचा आणि 1 मार्क घ्यायचा. चौथा प्रश्न असा आपल्याला विचारला जातो, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स. आता आपल्याला काय केलं जातं, एक मोठा शब्द दिला जातो ह्या चौथ्या प्रश्नामध्ये आणि आपल्याला काय सांगितलं जातं की 4 शब्द तयार करा, परंतु ते शब्द असे असले पाहिजे 3 अक्षरापेक्षा कमी असले पाहिजे.
कमीत कमी 3 अक्षराचे ते शब्द असले पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 4 करा 5 करा काय अडचण नाही. युजिंग द लेटर्स इन द वर्ड. आता इथं ग्रँड डॉटर दिलेला शब्द आहे. मग आपण इथं किती 3 अक्षरी मग इथं काय होईल EAT होईल. त्याच्यानंतर डॉटर होतो, ग्रँड होतो, त्याच्यानंतर अजून भरपूर शब्द होतात की रॅन होतो, आर्यन, असे भरपूर शब्द होतात. आपल्याला फक्त किती लिहायचे तर 4 लिहायचे आहे या क्वेश्चन मध्ये आणि 2 मार्क घ्यायचे. हा अतिशय सोपा प्रश्न आहे, आपल्याला हे होऊ शकतो, सोडवू शकतो आपण. त्याच्यानंतर 5वा आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. आता इथे तुम्हाला एक आकृती दिल्या जाते आणि त्या आकृतीमध्ये मध्यभागी एखादं नाव दिलं जातं. मग ते एखाद्या वस्तूचं असो, प्राण्याचं असो, ठिकाणाचं असो किंवा अजून कशाचंही नाव असू शकतं. आता इथं नाव दिलेलं आहे कंट्री. कंट्री म्हणजे देश. आता त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेले रिच लिहिलेले. तुम्हाला प्रश्न काय राईट द रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड म्हणजे काय संबंधित शब्द लिहायचे ऍज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये जे काही संबंधित तुम्हाला शब्द दिलेले आहेत तेच लिहायचे आहे. आता इथं रिच आहे. रिच म्हणजे श्रीमंत. इथं म्हणजे विशेषण दिलेलं आहे. मग विशेषणाशी संबंधितच आपल्याला शब्द लिहायचे आहेत. मग काय लिहिता येईल आपल्याला इथं लिहिता येईल लार्ज, LARG, लार्ज. त्याच्यानंतर पुढे आपल्याला एखादा लिहिता येईल डेव्हलपिंग आणि एखादा आपल्याला लिहिता येईल किंवा स्मॉल सुद्धा लिहिता येईल. म्हणजे आपल्याला विशेषण दिलं होतं, मग विशेषणाशी संबंधितच आपल्याला काय करायचे होते शब्द लिहायचे होते. आणि शेवटचा प्रश्न क्वेश्चन पहिल्या ए मधला तो म्हणजे असा आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ड्स ऍड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous letter. तर इथं काय सांगितलेलं आहे कम्प्लीट द वर्ड चेन. शब्दांची साखळी जी दिलेली आहे ती अपूर्ण आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे वर्ड चेन दिलेली जी आहे ती व्हर्बची दिलेली आहे. व्हर्ब म्हणजे क्रियापद, म्हणजे पुढचे सगळे क्रियापदच आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. तर इथं स्पीक आलेला आहे, परंतु शेवटचं जे काय अक्षर आहे आता इथे के आलेले, के पासूनच आपल्याला व्हर्ब लिहायचे आहे. आता आपण सांगता येईल के पासून पहिलं कीप, त्याच्यानंतर पी आलं, त्याच्यानंतर आपण पुट लिहू, पुट टी लिहिलं, त्याच्यानंतर टेक आलं आणि शेवटी ईट लिहू शकतो आपण EAT. तर अशा पद्धतीनं आपण क्रियापदाची काय केलेली आहे चेन केलेली आहे. तर अशा पद्धतीने क्वेश्चन पहिला ए 8 मार्काचा आपण सोडवू शकतो. फक्त कोणते सोपे 4 आहेत ते अगोदर सोडवायचे, शेवटी उरलेल्या वेळामध्ये आपण काय करायचं क्वेश्चन जे काही ऑप्शन जे दिलेले होते ते राहिलेले जे होते ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा.